नमस्कार मित्रांनो, राज्यातील दुष्काळी भागामध्ये जनावरांना चाऱ्याची टंचाई होऊ नये म्हणून जनावरांसाठी महाराष्ट्र शासनाकडून चारा डेपो तयार करून जनावरांना मोफत चारा दिला जाणार आहे। आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे तो आलेला आहे। नक्की काय जी आर आहे ते सर्वात पहिल्यांदा बघूयात। मित्रांनो, तुम्ही बघू शकता, खरीप हंगाम 2023 मध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यात जनावरांकरिता चारा डेपो सुरू करण्याबाबतचा दिनांक 5 जून 2024 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे। आता प्रस्तावना बघा, प्रस्तावनेमध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन दिनांक 31 ऑक्टोबर 2023च्या शासन निर्णयाने राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे। पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार NDLM पोर्टलवर नोंदणीकृत पशुधनाची संख्या विचारात घेता राज्यात 512.58 लक्ष मेट्रिक टन हिरवा चारा उपलब्ध असून तो साधारण 15 जुलैपर्यंत पुरेल। तसेच 144.45 लक्ष मेट्रिक टन वाळलेला चारा उपलब्ध असून तो साधारण 30 जूनपर्यंत पुरेल। तथापि राज्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये काही भागात पशुधनासाठी आवश्यक असलेल्या चाऱ्यांची टंचाई निर्माण झालेली आहे। तसेच काही भागामध्ये चारा टंचाई नजीकच्या कालावधीत निर्माण होण्याची शक्यता असल्याने दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी राज्यातील खरीप हंगाम 2023 करिता घोषित दुष्काळी तालुक्यात आवश्यकतेनुसार जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा डेपो उघडण्याचे विचाराधीन होते। आता शासन निर्णय काय आहे ते बघा। राज्यातील खरीप हंगाम 2023 करिता घोषित दुष्काळी तालुक्यात दिनांक 31/8/2024 पर्यंत अथवा पावसाचे प्रमाण समाधानकारकरित्या होईपर्यंत आवश्यक त्या ठिकाणी चारा डेपो उघडण्यास खालील अटींच्या आधी राहून परवानगी देण्यात येत आहे। आता चारा डेपोंचं व्यवस्थापन कशा प्रकारे केलं जाणार आहे हे बघा। साधारणपणे चारा टंचाई असलेल्या 5 ते 6 गावासाठी एक चारा डेपो असावा। चारा डेपो स्थापन करताना टंचाईग्रस्त भागातील पशुधनांची संख्या, चारा टंचाईची तीव्रता विचारात घेण्यात यावी। पशुसंवर्धन विभागात चारा टंचाईचा अहवाल विचारात घेऊन चारा डेपोसाठी पात्र गावे निश्चित करण्यात यावीत। स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन गावाची संख्या कमी अधिक करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना राहतील। चारा डेपोंचे व्यवस्थापन व संचालन सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध खरेदी विक्री संघ, इतर सेवाभावी संस्था तसेच जनावरांच्या छावण्या ज्या संस्थांमार्फत चालविल्या जातात अशा संस्थांमार्फत करण्यात यावे। चारा डेपो उघडताना जिल्हास्तरीय समितीची मान्यता घ्यावी। चारा डेपोची कक्षा, गावे जिल्हाधिकाऱ्यांना निश्चित करावे। चारा अनुदान देय असलेल्या पशुपालकाकडे सर्व गोवंशीय व म्हैसवर्गीय पशुधनास इयर टॅगिंग करून त्या पशुधनाची नोंदणी भारत पशुधन या प्रणालीवर झालेली असावी। भारत पशुधन प्रणालीवर नोंद नसलेले पशुधन चारा अनुदानासाठी पात्र नसतील। प्रत्येक चारा डेपोच्या कार्यक्षेत्रातील गावामधील पशुधनाची संख्या पशुसंवर्धन विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून घ्यावी। पशुगणनेची एक प्रत चारा डेपोवर नेमलेल्या शासकीय पर्यवेक्षकीय अधिकाऱ्याला उपलब्ध करून द्यावी। शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या चारा कार्डवर शेतकऱ्याकडे असलेल्या जनावरांची संख्या स्थानिक पशुधन संवर्धन अधिकाऱ्याकडे प्रमाणित करावी। चारा डेपोकडे चारा वाटपासाठी देण्यात येणारे गावे सलग आहेत याची जिल्हाधिकाऱ्यांना खात्री करावी। चारा डेपोमधील कार्यक्षेत्रातील जनावरांना 1 महिन्यापूर्वी इतक्या चाऱ्याची साठवणूक करावी, त्यापेक्षा जास्त साठवणूक करू नये। चाऱ्याचे वाटप करताना कमीत कमी 15 दिवस आणि जास्तीत जास्त 30 दिवस प्रमाणकानुसार पुरेल इतका चारा देण्यात येऊन त्याची चारा कार्डवर नोंद घ्यावी। चारा डेपोमध्ये वाळलेल्या चाऱ्याची व ओल्या चाऱ्याची साठवण करून वाटप करता येईल। चाऱ्याचे कोणत्याही कारणामुळे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। काही कारणाने चाऱ्याचे नुकसान झाल्यास चाऱ्याची संपूर्ण रक्कम जिल्हाधिकाऱ्याने डेपो चालकाकडून वसूल करावी। चाऱ्याच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेतली जाता याची खातरजमा स्थानिक महसूल व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी घ्यावी। चारा कार्डाचा नमुना व चारा डेपो चालकांनी ठेवयाच्या नोंदवह्याचा नमुना सोबत जोडलेला आहे यावर पर्यवेक्षकीय अधिकारी व स्थानिक पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे। चारा डेपो चालकांनी भेटपुस्तिका ठेवावी। चारा डेपोच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार चारा डेपो व्यवस्थापन समिती गठीत करावी।
चारा डेपोच्या व्यवस्थापनावरील खर्च एकूण चारा खरेदीच्या दरात 5% इतका निश्चित करण्यात यावा। आता चारा उपलब्ध करणे व चाऱ्याचे व्यवस्थापन कसे असणार आहे ते बघा। चारा डेपो चालकांनी चाऱ्याची मागणी आवश्यकतेनुसार जिल्हाधिकाऱ्याकडे नोंदवावी। चारा डेपोला पुरवठा करताना प्रथम मागणीच्या 50% पर्यंत चारा पुरवठा करण्यात यावा। चाऱ्याची उचल विचारात घेऊन पुढील पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात यावा, जेणेकरून जास्त दिवस डेपोवर चारा पडून राहणार नाही। जिल्हाधिकाऱ्यांनी नजीकच्या शेती महामंडळ, आदिवासी विकास महामंडळ किंवा वन खात्याकडे चारा साठा उपलब्ध असेल त्यांच्याकडून प्रथम चारा खरेदी करावा। त्यानंतर स्थानिकरित्या चारा खरेदी करावी। स्थानिकरित्या चारा उपलब्ध होत नसल्यास जिल्ह्याबाहेरून वरील शासकीय निमशासकीय स्रोताकडून चारा उपलब्धतेबाबत खात्री केल्यानंतर खुल्या बाजारातून चाऱ्याची खरेदी करावी। तथापि चाऱ्याची किंमत व वाहतूक खर्च लक्षात घेऊन जे किफायतशीर आहे त्या स्रोताकडून चारा खरेदी करण्याबाबत जिल्हाधिकारी निर्णय घेतील। वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी स्थानिकरित्या चारा खरेदीस प्राधान्य द्यावे। चारा उपलब्ध असलेल्या ठिकाणावरून चारा डेपोवर चाऱ्याची वाहतूक करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निवेद दरपत्रके मागून कमी दराच्या निविदा स्वीकारण्यात याव्यात। वाहतुकीचे दर जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित करावे, तसेच चाऱ्याची वाहतूक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी। चारा खरेदी जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शक्यतो निविदा मागून करावी। यासाठी चाऱ्याचा दर व वाहतुकीचा दर वेगवेगळा दर्शविण्यात यावा। कमी दराची निविदा मान्य करण्यासंदर्भात जिल्हास्तरीय समिती सक्षम असेल। चारा डेपोमध्ये कडबा, कुटी, इतर कुटी, वाळलेले गवत, ओला चारा याची साठवणूक करण्याची परवानगी आहे। तथापि ओल्या चाऱ्याचे वाटप चारा खराब होण्यापूर्वी करण्याची जबाबदारी घेणे आवश्यक आहे। आयुक्त पशुसंवर्धन यांनी मोठ्या व लहान जनावरांसाठी 1 दिवसाच्या विविध प्रकारच्या चाऱ्यासाठीचे परिमाण ठरवून जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ कळवावे व त्याची प्रत शासनास सादर करावी। खरेदी केलेला चारा जनावरांना खाण्यायोग्य आहे याची खातरजमा करावी। निविदेमध्ये नमूद केलेला दर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीने ठरवून दिलेला दर यामध्ये जो कमी असेल त्याच्या 75% असा सवलतीचा दर आकारण्यात यावा। चाऱ्याच्या दरामधील 75% सवलत ही 5 जनावरांच्या लहान किंवा मोठे या मर्यादेत असावी। उर्वरित जनावरांसाठी चाऱ्याची 100% किंमत आकारावी, त्यामध्ये कोणतीही सवलत देऊ नये। चारा डेपोकडे जमा झालेला निधीचा डेपो चालकाने 7 दिवसात कोषागारात भरणा करावा। तसेच भरणा केलेल्या पावतीची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयाला न चुकता द्यावी। जिल्हाधिकारी यांनी यावर नियंत्रण ठेवावे। आदिवासी विकास विभाग, कृषी विद्यापीठे व वन विभाग यांच्याकडून चारा विकत घेताना वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात यावा। अशा प्रकारचा हा जी आर होता मित्रांनो। हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। धन्यवाद।